हाय मैत्रिणींनो, तर मी आज बनवणार आहे मिक्स डाळीचे डोसे. तर चला तर मग बघूया कसे बनवायचे. तर त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे: तांदूळ, चना डाळ, उडीद डाळ 1 वाटी, मुगाची डाळ 1 वाटी आणि तूर डाळ अर्धी वाटी. तर याला आपण न भिजत घालणार आहोत 5 ते 7 घंट्यासाठी. तर मी याला भिजत घातलेलं आहे. तर आता आपण बघूया झाले का. तर छान असे भिजले आहे. तर याला आता आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर पाणी नितळून थोडंसं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. आणि मी या पिठामध्ये टाकण्यासाठी जिरे, ओवा, कोथिंबीर, मिरची आणि मीठ सगळं काही ह्या पिठामध्ये टाकून द्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर छान असं रवाळ बारीक करून घेतलेला आहे. मिक्स डाळीचे डोसे खूप छान होतात. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर आपण बारीक करून घेतलेलं आहे. तर यात मी जिरे, ओवा, मीठ आणि मिरची यात घालणार आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये काढल्यामुळे सगळ्या पिठामध्ये मिक्स होतं, त्यामुळे मी याच्यामध्येच काढत असते. हे सगळं काही बारीक करून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला. आता सगळं काही आता व्यवस्थित पीठ झालेलं आहे. आता याला आपण गॅसवरती मी पॅन ठेवत आहे. त्यावरती छोटे छोटे डोसे करायचे आहे. तुम्हाला जसे आकार पाहिजे आहे तसे करा. पहिले तेल टाकलं आणि नंतर चमच्यानं थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. याला थोडी वाफ आल्यानंतर परतून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी मी तोपर्यंत चटणी बनवणार आहे. त्यासाठी दही घेतलेलं आहे आणि तडका देण्यासाठी मी जिरे, मोहरी हे करायला ठेवलेलं आहे तडकायला. त्यानंतर मिरचीचे तुकडे बारीक केलेले आहे. तर मिरचीचे तुकडे त्यात घातले आहे आणि मिरची उडू नये म्हणून, तेल उडू नये म्हणून त्यातच मीठ टाकलं. नंतर दही छान फेटून घेतलं आणि त्यात शेंगदाण्याचं पीठ टाकलेलं आहे मी 1 वाटी. आता याला तडका देऊन घ्यायचा आहे. तर मी आता तडका देऊन घेतलेला आहे. तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली दह्याची चटणी तयार. यांनी डोसे पण तयार झालेले आहे. छान असे डोसे दिसत आहे. खायला पण खूप टेस्टी लागतात आणि सर्व मिक्स डाळीचे डोसे पण शरीराला पण पौष्टिक असते. त्यासाठी नक्कीच एकदा करून बघा. तर आपले मिक्स डाळीचे डोसे तयार. तर तुम्हाला कशी वाटली मिक्स डाळीच्या डोशाची रेसिपी तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.